मग कशात तुम्ही मजेत ना? आपण एकदम सुंदर ठिकाणी महाराष्ट्रातलं एक पर्यटन स्थळ बघण्यासाठी आलेलो आहोत आणि हा पर्यटन स्थळ हे ठिकाण आहे ते राजूरपासून आणि अकोल्यापासून घोटी स्टेशनपासून किती अंतर आहे, प्रत्येक अंतर किती आहे आणि कसं जायचं हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न जरूर करणार आहे. तर बारी गाव येतं, बारी गावानंतर पुढे आपण जातो. पुढे हे ते गाव येतील, त्या गावांचा आपण नकाशा मार्ग आपण तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुम्हाला ह्या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी यायचं असेल तर मुंबईहून कसं येऊ शकता, नाशिकहून कसं येऊ शकता, परत ट्रेनने कसं येऊ शकता, बसने कसं येऊ शकता, तर प्रायव्हेट वाहनाने कसं येऊ शकता, संपूर्ण माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि हा चांगला असं सुंदर असं व्ह्यू, सुंदर असं ठिकाण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. कसं वाटलं तुम्हाला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपला सर्वांचा लाडका चॅनल, त्याचं नाव आहे MH04 BSA. परत एकदा घेऊन आले तुमच्यासाठी पावसाळी ट्रिप, पावसाळी राईड. आणि पावसाळ्या राईडमध्ये सुंदर असं लोकेशन, सुंदर असं ठिकाण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला पुढे जाऊया आणि बघूया आपले काय काय. नमस्कार, कसा तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत आहात, तुम्ही पण मजेत असाल अशी इच्छा करतो आणि आपल्या चॅनलला सुरुवात करतो. आणि आपण आज पुढे चाललो आहोत भंडारदऱ्याच्या ठिकाणी, म्हणजे महाराष्ट्रातल्या शिखर, जेवढे शिखर आहेत त्यातले एक प्रसिद्ध असं शिखर आहे जे कळसूबाई शिखर. त्या शिखराच्या पायथ्याशी असलेलं 5 किलोमीटर अंतरावरती एक धबधबा आहे. त्या धबधब्याचं नाव आहे रंधा वॉटरफॉल. मोस्ट इंडियातल्या भारतातला एक सुंदर असा धबधबा दाखवण्यासाठी आपण तिथे चाललो आहोत. जाताना रस्त्यामध्ये लोक भेटेल त्या गाडीने प्रवास करून त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतात आणि आपण त्या ठिकाणी चाललो आहोत. जाता जाता रस्त्यामध्ये आपल्याला कल्पना आली आणि कल्पना सुचली की चला आपण या ठिकाणी जाऊया, त्या पर्यटक स्थळाला भेट देऊया, इथली पाहणी करूया व सुंदर असा व्ह्यू, सुंदर असे दृश्य, नैसर्गिक दृश्य दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला करत आहोत. तर आपण पुढे घाटातून मार्ग काढत या ठिकाणचे रस्तेही खूप सुंदर आहेत. सगळे सिमेंट रोड आहे. या ठिकाणी जाण्यासाठी घोटीपासून 25 किलोमीटर, इगतपुरीपासून 32 किलोमीटर, सिन्नरपासून 62 किलोमीटर, नाशिकपासून 63 किलोमीटर आणि मुंबईपासून 153 किलोमीटरवरती असलेलं अंतर पार पाडून इथं आपण कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असलेलं एक गाव आहे बारी. आणि बारी गावापासून लोक ट्रॅकिंगसाठी सुरुवात करतात. त्या गावापासून पुढे गेल्यानंतर इथं कळसूबाई शिखराजवळ एक सुंदर असा धबधबा, त्याचं नाव आहे रंधा वॉटरफॉल. त्या रंधा वॉटरफॉलला पाहण्यासाठी, नैसर्गिक सुख घेण्यासाठी आपण तिथं पोहोचत आहोत. भेटेल ती गाडी, भेटेल तो रस्ता, भेटेल ते वाहन घेऊन लोक त्या ठिकाणी येतात. आणि शनिवार, रविवार सुट्टी दिवशी आणि पावसाळ्यामध्ये मग सोक्त आनंद, नैसर्गिक दृश्य डोळ्यामध्ये टिकण्याचा प्रयत्न करत असतात. तर आपण पण चाललो आहोत त्याच ठिकाणी एक सुंदर असं नैसर्गिक दृश्य पाहण्यासाठी आणि निसर्गात भाई घोटीतून पुढे निघाल्यानंतर आपण पोहोचलो आहोत रंधा धबधबा. ह्या ठिकाणी जाण्यासाठी घोटी अकोले रोड, ह्या रोडवरती हा एक सुंदर असा धबधबा आहे. आणि हा धबधब्यावरती आपण पोहोचलो आहोत. आणि महाराष्ट्रातील भंडारदरा विभागातील हा धबधबा आहे. हा कळसूबाई शिखरापासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावरती. आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं शिखर जे कळसूबाई शिखर आहे, तिथं आपण जात असताना
तिथून आपण जरा पुढे गेल्यानंतर हा रंधा धबधबा आपल्याला बघायला भेटतो. एक पर्यटन स्थळ महाराष्ट्रातलं सुंदर असं आहे भंडारदऱ्यामध्ये, आणि भंडारदऱ्यामध्ये हा रंधा धबधबा भंडारदरा हा तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे. किती सुंदर आहे हा धबधबा. इथे येण्यासाठी महाराष्ट्रातील काही जगातील खूप पर्यटन इथे येत असतात. आणि इथून पुढेच आहे एक बारीगाव, आणि बारीगावपासून सुरू होतो ट्रॅकिंगचा रस्ता, तो जातो कळसुबाई शिखराकडे. तर कसा आहे हा रंधा धबधबा, कोणी पाहिला असेल चांगली गोष्ट आहे, आणि कोणी पाहिला नसेल तर बघण्यासाठी बनवू शकता. उटीपासून 25 किलोमीटर, इगतपुरीपासून 32 किलोमीटर, सिन्नरपासून 62 किलोमीटर, नाशिकमधून 63 किलोमीटर आणि मुंबईपासून 153 किलोमीटरवरती असलेला हा रंधा धबधबा. सुंदर असा वॉटरफॉल, सुंदर असं पर्यटन स्थळ. या पर्यटन स्थळाला आपण नक्कीच भेट देऊया आणि ती पाहणी करूया. तर चला आपण पुढे जाऊया. या पर्यटन स्थळाजवळ एक सुंदर असे लोकांना चढण्यासाठी फिरण्यासाठी वॉकिंग ट्रॅक बनवलेला आहे, आणि लोक या ट्रॅकवर बसून पावसाचा आनंद घेतात. आपण आजपर्यंत पिक्चरमध्ये फिल्ममध्ये बघत आलेली दर्याखोरी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशा दर्याखोरीमधून आपले मावळे लढाई करत असत, तशी ही दरीखोरी. तर आपण इथं पोचलेलो आहोत आणि पुढे आपण बघत बघत चाललेलो आहे. आपल्या त्या निसर्गाच्या सुंदर असं निसर्ग आपल्या डोळ्यात मावन असं चाललेलं निसर्गाचं क्षण टिपण्यासाठी आपण पुढे निघालो आहोत. सगळेजण शनिवार रविवार सुट्टी दिवशी आपला परिवार घेऊन या ठिकाणी येत असतात आणि ह्या धबधब्याचा आनंद घेत असतात, या पर्यटन स्थळाचा अनुभव घेत असतात. जगामध्ये खूप सारे पर्यटन स्थळं आहे, महाराष्ट्रातही आहे, पण काही लोकांना ते माहिती नाही आहे, आणि त्यामुळे असे पर्यटन बघणं माणसाच्या मनात राहून जातं, नजरेत राहून जातं. आणि असं पर्यटन स्थळ आपल्यासाठी घेऊन आलो आहे आपला लाडका सगळ्याचा चॅनल, ज्याचं नाव आहे MH04 BSA. नैसर्गिक ठिकाण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. तर मित्रांनो, चला पुढे बघूया आपण महाराष्ट्रातलं एक सुंदर असं ठिकाण. ते आपल्या सह्याद्रीच्या पर्वती लाभांगामध्ये बसलेलं आहे, आणि ते पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत. चला तर मग कुठलाही वेळ न घालवता आपण पुढे जाऊया आणि बघूया. या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा, मुंबईमधून तर नाही तर महाराष्ट्रातून प्रत्येक गावाखेड्यातून खूप सारे लोक सहली या ठिकाणी येत असतात. आणि आपण अचानक या रोडे जात असताना आपल्या लक्षात आलं तिथे एक मोठं पर्यटन स्थळ आहे. तर आपण बघूया, आणि आपण जे पाहणार आहोत ते आपण आपल्या प्रेक्षकांनाही दाखवूया की बघा ते सुंदरसे स्थळ, सुंदरसे ठिकाण जे आपल्या नजरेतून सुटलेलं आहे, आपण ते पाहायला पाहिजे, आपण ते जायला पाहिजे, निसर्गाचा आनंद लुटायला हवा. या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. बघा, वाटतंय ना सगळं हिरवागार, पहिलाच पाऊस पडलेला आहे, जणू की नाही पृथ्वी आहे ना हिरवा शालूभर नेसून बसलेली आहे. अशी या दऱ्याखोऱ्यातून आपले मावळे, आपले पूर्वज प्रवास करत असतात. अशा या सुंदरच्या ठिकाणी आपण आल्यानंतर आपल्याला जाणवलं ह्या धबधब्याच्या आजूबाजूला किल्ल्याची आकृती पडलेली आहे. ही कोणी केली नाही, ही निसर्गाची एक देण आहे, आणि ती आपल्या नजरेतून चुकत नाही, आपण ती शोधून काढायची असते. त्यामुळे आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि असं सुंदर असं निसर्गाचं नैसर्गिक दृश्य बघण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. अजून पाऊस एवढा झालेला नाही आहे, त्यामुळे या ठिकाणी धबधब्याला पाणी कमी आहे. या ठिकाणचं नाव आहे रंधा फॉल, आणि घोटीपासून किती किलोमीटर अंतरावरती आहे ते मी पुढे तुम्हाला स्क्रीनवर दिसणारच आहे. त्यानंतर घोटीहून कसे येऊ शकता, मुंबईहून कसे येऊ शकता, पुण्याहून कसे येऊ शकता, नाशिकहून कसे येऊ शकता या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी रंधा फॉल. आणि इथूनच जरासं पुढे गेल्यानंतर एक गाव आहे, त्याचं नाव आहे बारी, आणि तिथून कळसुबाई शिखराला ट्रॅकिंग करणारे जेवढे पर्यटन येतात तिथून आपली ट्रॅकिंग सुरू करतात. तीही जागा तुम्हाला दाखवणार आहे. तर भेटूया पुढच्या ठिकाणी.
आता आपण निघालो आहोत परतीच्या प्रवासासाठी आणि आता आपण त्या ठिकाणी भंडारदऱ्यामधून आपण निघालो आहे घोटी साईडला. पुढे जाऊन आपण लागणार आहे घोटी. घोटीहून लेफ्ट टर्न मारल्यानंतर लागणार आहे मुंबई नाशिक हायवे आणि नाशिक हायवेवरून आपण जाणार आहोत इगतपुरी, कसारा आणि मुंबई. खूप पाऊस पडला होता, ढगाळ वातावरण होतं, धुकं सगळं पडलं होतं आणि आता तर काय त्याच्यामुळे आम्ही कसाराकडे उतरत होतो. खूप सारं धुकं होतं, काही दिसत नव्हतं. तरीसुद्धा आपण मार्ग काढत रस्ता शोधत त्या रस्त्याने गाडीच्या फॉकलाईन पार्किंग लाईट चालू करून आपण खालती निघत होतो कसारा घाट. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. तर परत आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ठिकाणी, नवीन जागेवर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.